नमस्ते, मी राजेंद्र कुमार शिंदे. विजन 3 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. पाहूया ठळक घडामोडी. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांचा 75वा म्हणजेच अमृत महोत्सवी वाढदिवस अत्यंत दिमाखदार पद्धतीने आमदार शेखर निकम, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, सहकार माजी अप्पर आयुक्त SB पाटील, उद्योजक प्रशांत यादव, सर्व संचालक मंडळ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी अत्यंत देखण्या अशा सहकार सभागृहाचे उद्घाटन सुभाषराव चव्हाण यांच्या हस्ते फीत कापून तर आमदार शेखर निकम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अत्यंत नेटके नियोजन करण्यात आले होते. शुभेच्छा देण्यासाठी परिवारातील सर्व सदस्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवसानिमित्त उपस्थित असलेले आम्हा सर्वांचे आदरणीय भावे सर, त्याचबरोबर सुभाषजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर वहिनी, व्यासपीठावर उपस्थित असलेले पाटील साहेब, जयंत शेठ खताते, सूर्यकांत खेतले. खरं म्हटलं तर व्यासपीठासमोर देखील सर्वच मोठे मान्यवर बसले, सगळ्यांचीच नावं घेणं क्रमप्राप्त आहे, पण तुम्ही सगळ्यांचीच नावं घेतले तसं समजा. सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी, आज चव्हाण साहेबांचा 75वा वाढदिवस साजरा होत आणि हा वाढदिवस साजरा होत असताना जसा या देशाचा देखील 75वा अमृत महोत्सव आपण नुकताच साजरा केला आणि त्याच वर्षी चव्हाण साहेबांचाही देखील अमृत महोत्सव आपण साजरा करतो. चव्हाण साहेब आणि निकम साहेबांचा परिचय फार पूर्वीपासून होता. बँकेमध्ये काम करत असताना चव्हाण साहेबांकडे छोट्या मोठ्या कर्जासाठी आम्ही नेहमी त्यावेळी चिपळूणला येत असायचो आणि त्यावेळेचा साहेबांचा आवाका एक प्रचंड होता. प्रत्येक माणसाशी संपर्क, त्यांच्याशी त्यांचा असलेला जीवाभावाचा संबंध आणि कसंही करून काम कसं होईल ही भावना आणि प्रवृत्ती चव्हाण साहेबांची त्यावेळेपासून होती. मी आजही कोणाला विचारलं की RDC बँकेचं कोणतं, ते बरेच जण सुभाष चव्हाण साहेबांचंच नाव सांगतील, कारण आता नव्या लोकांची ओळख असते की नसते मला माहित नाही. इतकं ते लोकांमध्ये जाऊन ते काम करत होते आणि आजही ते काम करतात. साहेब रिटायर झाल्यानंतर ही नागरी पतसंस्थेचं काम तसं त्यांनी सुरुवातीलाच म्हणजे बँकेत असतानाच ते ज्यावेळी सोसायटी आपल्याला चालू करायची वेळ आली होती त्यावेळीच त्यांनी ती हातात घेतली आणि ती चालू झाली. परंतु चव्हाण साहेबांनी जबाबदारी ज्यावेळी त्यांच्या हातात घेतली त्यावेळी खऱ्या अर्थाने आज ही पतसंस्था एखाद्या बँकेला पण लाजवेल इतकं चांगलं काम आज पतसंस्थेच्या माध्यमातून होतं आणि या पतसंस्थेच्या माध्यमातून लोकांना देखील तिचा उपयोग व्हावा. अडीनडीच्या काळात एखाद्या फोनवर एखाद्या शब्दावर त्याच्या पाठीशी राहावं ही भावना घेऊन साहेब आज खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत. नूतन बिल्डिंग मध्ये देखील हा जो सभागृह आहे तो बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की आपण कुठच्या तरी 7 स्टार हॉटेलच्या एखाद्या सभागृहात आलोय की काय, असं क्षणभर आपल्याला वाटून जातं. इतकं प्रत्येक कामात त्यांचं बारीक लक्ष. आज 50 शाखा या निमित्ताने झालेल्या आहे. प्रत्येक शाखेच्या तुम्ही जर ऑफिसेस बघितले तर रात्री 8, 8:30 पर्यंत उत्तम पद्धतीने लोकांची सेवा देण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून ही सर्व मंडळी करतायत. विशेषतः सत्ताताई असेल किंवा तिचे सर्व सहकारी हे अत्यंत झटून आजपर्यंत ही पतसंस्था वाढवण्याचं काम केलं आणि आम्हाला सगळ्यांना आनंद आहे की संस्थेचं मुख्य जे उगम आहे तो चिपळूण आहे आणि या चिपळूण शहरीचं नाव यामुळे चव्हाण साहेबांमुळे आज पूर्ण महाराष्ट्रभर गेले. आज पश्चिम महाराष्ट्रात देखील खूप चांगल्या पद्धतीने ही पतसंस्था काम करते. शेवटी ही संस्था वाढली पाहिजे. ती वाढत असताना यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं हित देखील जोपासण्याचं नेहमी विचार साहेबांचा असतो आणि तोच जपण्याचं काम जे सभासद आहेत आणि कर्मचारी आहेत या दोघांचं हित जपण्याचं काम चव्हाण साहेब उत्तम पद्धतीने करते. आजही त्यांच्याकडे बघितलं की असं वाटत नाही की 75 वर्ष साहेब तुम्हाला झाले. इतका तुमचा उत्साह, काम करायचा हातोटी, दांडगा, अनुभव या सगळ्याचा उपयोग सगळ्यांनाच खूप चांगल्या पद्धतीने होतो. आज प्रशांत देखील वासिष्ठीच्या
दूध डेअरीच्या निमित्ताने या कोकणातला खऱ्या अर्थाने जो बेरोजगारीचा प्रश्न आहे तो सोडवण्याकडे त्याचंही लक्ष आहे. मी या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. साहेब आणि वहिनींना तर शुभेच्छा ह्या कायमच्याच आहे. आमच्या सह्याद्री परिवार असेल, चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ असेल, कारण जसं चिपळूण आहे तसं आमचे बारके शेठ पण संगमेश्वराचे प्रतिनिधित्व करतायत तिथे. या सगळ्यांच्या वतीने आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि भावेसर 100वी त्यांची साजरी करू, ती तुमच्या उपस्थितीतच आम्ही करू, असा म्हणजे आम्ही असो असं आम्ही अशी इच्छा परमेश्वराच्या चरणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. वयाची 75वी त्यांची सुरुवात झालेली आहे. त्यानिमित्ताने त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण आज इथे सर्वजण उपस्थित आहोत. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमदार साहेब, आदरणीय भावे साहेब आणि समस्त चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था परिवार या सगळ्यांचं या सोहळ्याच्या उपस्थितीच्या निमित्ताने स्वागत, अभिनंदन. मला या कार्यक्रमासाठी विशेष करून आदरणीय सुभाषराव चव्हाण साहेब यांना शुभेच्छा देण्यासाठी आयोजकांनी आग्रहपूर्वक इथे येण्यासाठी आग्रह केला आणि त्यामुळे मला इथे ह्या इतक्या चांगल्या सोहळ्यामध्ये उपस्थित राहण्याची संधी मिळाली. त्यामध्ये म्हणजे मी स्वतः गौरवित झालेलो आहे. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या ह्या कामकाजाच्या संदर्भामध्ये मी 2013 पासून ऑक्टोबर 13 पासून या संस्थेच्या कामकाजाशी जोडलेलो आहे आणि तेव्हापासून सन्माननीय सुभाषराव चव्हाण साहेब यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी एकंदरीत नागरी सहकारी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या कामकाजाशी माझा जवळून संबंध आलेला आहे. आणि मग या संस्थेच्या कामकाजाच्या संदर्भातली वैशिष्ट्य ही जेव्हा नजरेत आली, म्हणजे आमदार महोदय, मी जेव्हा मंत्रालयामध्ये ह्या संस्थांच्या कामकाजासंबंधीचं मी काम जेव्हा पाहत होतो तेव्हा महाराष्ट्रामधल्या साधारणतः 20,000 संस्थांपैकी ह्या संस्थेचं काम एक वेगळं वैशिष्ट्यपूर्ण नाविन्यपूर्ण अशा प्रकारचं काम मला असल्याचं दिसून आलं नाही. त्यामुळे एक वेगळेपणा त्या संस्थेच्या कामकाजासंबंधीचा एक मांडण्याच्या दृष्टिकोनातून मी राष्ट्रीय स्तरावरच्या संमेलनामध्ये या संस्थेच्या नाविन्यपूर्ण कामकाजासंबंधीचा एक शोध निबंध सादर केला. त्यानंतर 2015 मध्ये दुग्ध व्यावसायिकांना त्यांचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे यासाठी जो उपक्रम कर्ज देण्याचा संस्थेने सुरू केलेला आहे त्यामध्ये जे त्यांना यश प्राप्त झालेले आहे त्याबद्दलही एक मी संशोधनपर एक निबंध राष्ट्रीय स्तरावर सादर केलेला आहे. आणि मागच्या साधारणतः 10 वर्षांमध्ये या संस्थेच्या कामकाजाची जी उत्तरोत्तर प्रगती झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जो एक ध्यास घेऊन त्या ध्यासापोटी चव्हाण साहेबांनी ह्या संस्थेची जी काही उभारणी केलेली आहे, जे यश संपादन केलेले आहे, म्हणजे साधारण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या सहकारी संस्थेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याव्यतिरिक्त रायगड, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये साधारणतः 50 शाखा कार्यरत आहेत आणि साधारणतः 1,500 कोटीचा व्यवहार या संस्थेचा आहे. आणि ह्या 1,500 कोटी व्यवहारामध्ये म्हणजे साधारणतः 1993 पासून तर आतापर्यंत दरवर्षी जितक्या लोकांच्या डिपॉझिट्स मिळवलेल्या असतील, म्हणजे इतक्या लोकांना ठेवी ठेवण्यासाठी प्रवृत्त केले किंवा बचतीच्या सवयी लावलेल्या आहेत. आणि या कालावधीमध्ये दरवर्षी जितक्या लोकांना कर्ज पुरवठा सहकारी संस्थेने केलेले आहे त्याचा विचार करता आतापर्यंतच्या साधारणतः 29 वर्षांमध्ये या सहकारी संस्थांमध्ये या परिसरामधल्या इतक्या लोकांना आपल्या पायावर उभं राहण्यासाठी जी मदत केलेली आहे ती निश्चितपणे वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि ही सगळी जी यशस्वीता आहे ही माननीय चव्हाण साहेब यांनी जे नेतृत्व दिलेलं आहे किंवा ते रात्रंदिवस ह्या संस्थेच्या प्रगतीसाठी ते खपतात. म्हणजे त्यांची दैनंदिनी जर आपण विचार केली सकाळी साधारणतः 9-9:30ला ते एकदा ऑफिसमध्ये आल्यानंतर प्रत्येक शाखा, प्रत्येक बाब, ठेवी, कर्ज वसुली, प्रत्येकाने कुठे कुठे भेटी द्यायच्या होत्या, ह्या सगळ्या बाबीचं विश्लेषण केल्याशिवाय त्या तो जो दिवस आहे तो त्यांचा पूर्णत्वास जात नाही. इतक्या बारकाईने आणि
संकल्प निश्चित करून संकल्प पूर्ण झाल्यावर त्या संकल्प पूर्तीचा सोहळा, सभासदांशी संवाद, दर 3 महिन्यांनी त्यांच्या भेटी, सभासदांचं समन्वयकांचं प्रशिक्षण, ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी नवीन पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने ज्या प्रचलित सहकारी संस्थांमध्ये केल्या जात नाहीत किंवा कमी प्रमाणात केल्या जात असेल, अशा याच्यामध्ये आपली कल्पकता वापरून या सहकारी चळवळीला वेगळी दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून एक जो त्यांनी एक म्हणजे व्रत घेतला असावा कोणी म्हणे, आणि त्याची पूर्तता करण्यासाठी त्यांनी सगळ्यांना सहाय्य केलं, पण त्यांना जे त्यांचं आत्मिक समाधान मिळत आहे आणि त्या कामाचा परिणाम म्हणून आतापर्यंत त्यांनी म्हणजे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये त्यांनी काम करून या संस्थेला मार्गदर्शन केल्यानंतर साधारण 2005 पासून म्हणजे 17 वर्षामध्ये, मागच्या 17 वर्षामध्ये या संस्थेचं रात्रंदिवस स्वतः प्रयत्न करून या संस्थेला जे खूप असे एक बळकटपणा आणलेला आहे. आणि त्यामुळे या परिसरामध्ये जिथे तेव्हा त्यांचे जे कार्यकिर्द सुरू झाली असेल तेव्हा कदाचित सहकारी चळवळीला कोकणामध्ये ज्या पद्धतीने ऊर्जावस्था आपल्या अपेक्षित होती त्यावर नसेल, पण ते सगळं चित्र बदलण्याचं काम चव्हाण साहेबांनी केलेलं आहे. आणि याचं अनुकरण महाराष्ट्रामधल्या इतर सहकारी संस्थांनी केलं पाहिजे, त्याचा प्रसार झाला पाहिजे, अत्यंत महत्वाची बाब आहे. आणि ह्या सगळ्या बाबीमध्ये जे योगदान चव्हाण साहेबांनी दिलेलं आहे आणि त्यामुळे या संस्थेची जी काही त्यांची जो विकास झालेला आहे त्या योगदानाबद्दल त्यांच्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन. आणि आता माननीय आमदार साहेबांनी जसं मत व्यक्त केलेले आहे की त्यांची 100री गाठावी आणि त्या 100रीच्या मध्ये आदरणीय भावी साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या 100रीचा सत्कार आपण करूया. आणि त्या कालावधीमध्ये ह्या संस्थेच्या संदर्भामध्ये माननीय चव्हाण साहेबांचे जे काही संकल्प असतील या संस्थेच्या संदर्भामध्ये ते पूर्ण हो, त्यांना दीर्घायुष्य प्राप्त हो आणि या संस्थेची या परिसरामध्ये सहकारी चळवळीची वाढ उत्तरोत्तर होण्यासाठी त्यांचा हातभार लागत राहावा अशा पद्धतीची मी अपेक्षा करतो. आणि आयोजकांनी मला या ठिकाणी आज उपस्थित राहण्याची संधी दिली आणि माननीय चव्हाण साहेब यांना शुभेच्छा देण्यासाठी, प्रत्यक्ष हजारो शुभेच्छा देण्यासाठी मला जी संधी दिली त्याबद्दल मी त्या आयोजकांचे आभार मानतो. पुनश्च चव्हाण साहेबांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द इथं थांबवतो. जय सरकार. माझे माजी राज्यपाल सिक्कीमचे श्रीनिवास पाटील साहेब यांनी साहेबांना एक पत्र पाठवलं आहे, त्याचं मी पत्र वाचन करतोय. प्रिय चव्हाण साहेब, आपला 75वा वाढदिवस साजरा होत आहे याचा मला मनापासून आनंद झाला. कोकणातील चिपळूण तालुक्यातील सुरुवातीला आपण चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे जाळे उभारून सामान्य माणसांच्या आर्थिक स्तर उंचावण्यास सुरुवात केली. पुढे महाराष्ट्राच्या रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात आपणास ग्राहकांचा, ठेवीदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता आपले निरोगी आयुष्य असेच क्षणाक्षणाने वाढत राहो, आपल्या हातून गरजूंची सेवा घडत राहो व कणाकणाने पतसंस्थेच्या ठेवीत भर पडो. आपल्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने विविध उपक्रम योजले आहेत. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मला समक्ष हजर राहता येत नाही. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व संचालकांना, कर्मचाऱ्यांना मनापासून शुभेच्छा. आपल्या सौभाग्यवती, चिरंजीव, सुकन्या, सुनबाई कन्या व जावई नातवंडांना शुभेच्छा. आपल्या अमृत महोत्सवी समारंभास मनपूर्वक शुभेच्छा. सप्रेम स्नेहांकित श्रीनिवास पाटील साहेब. आपण या ठिकाणी या साहेबांच्या अमृत महोत्सवी अभिषेक चिंतन सोहळ्यानिमित्त आपण 7,50,00,000 म्हणजे 75व्या वाढदिवसानिमित्त 7,50,00,000 हे उद्दिष्ट ठेवलं होतं, तेही आपण पूर्ण केलंय. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाची पत्रिका जर तुम्ही पाहिली, आमचे प्रशांत यादवने केले 100%. कोणाचंही नाव नाही. जगात अनेकांचे 75वे वाढदिवस साजरे झाले असतील, पण मी अशी पत्रिका 63 वर्ष पत्रकारितेत आहे पहिली पाहतोय. हळूहळू वाढेल. पहिली अशी पत्रिका मी पाहतोय 75व्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाची ज्याच्यावर कोणाचंही नाव नाही. सुरुवातच मला इतकी आश्चर्यकारक वाटले आणि म्हणून ज्यांच्या डोक्यात कोणाचे आलं असेल की नाव न टाकता पत्रिका काढायची, त्याचं पहिलं अभिनंदन. नंबर 2, सुभाषराव, तुम्हाला सत्कार मान्य केला
याच्याबद्दल तुमचं मला माहिती आहे तुमचा स्वभाव. ते म्हणणार नाही रे जाऊ दे, काय नको सत्कार वगैरे काही नको, आपण सकाळी 9ला येऊन आपल्या कर्जदारांना भेटू, त्याचं ऐकू, त्याचं कर्ज मंजूर करू, सत्कार झाल्याचा माय माझा. हाच त्यांचा स्वभाव आहे. काही ऋणानुबंध कसे जमतात त्याची उत्तरं काही मिळत नाहीत. मी कुठे मुंबईतला माणूस यांची बोलणार, काय योगायोगाला भेटी झाल्या. अलीकडे आली दर्शनात, गणपतीच्या दर्शनात योगायोगाने भेटी होतात, तशी काही भेट नाही माझी. एक ऋणानुबंधातली भेट आहे. आता तुम्ही चव्हाण साहेब 7 मजले चढून आलात. तुम्ही बँकेत होतात तेव्हा की बँकेत लिफ्ट नव्हती. मी जिथे मराठात काम केलं लिफ्ट नव्हती, आम्ही मधले चढून जायचो. मी आता 8 मधले चढून 3 पायंड्यावरती चढलोय. तुम्ही 7 मधले चढून 5 पायंड्यावरती. आता तुम्हाला 25 पायंड्या चढायचं आणि तुम्ही चढणार 25 पायंड्या. चव्हाण साहेब चढणार, मला 17 चढायचे, म्हणजे मग त्यांच्या त्या कार्यक्रमाला मी येऊ शकेन. मी माझ्याकडून प्रयत्न करतो. 10-12 वर्षात अजून काही होत नाही, त्याची काळजी करू. नंतर मग प्रशांत वगैरे आम्ही बसू, बैठक करू, किती वर्ष काढायची ते ठरवू आणि नंतर आपण याच त्याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम करू. पण वहिनी साहेब नुसतं चव्हाण साहेबांचं कौतुक करून होणार नाही. तुमची जी साथ लावली त्याला, झेंडा फडकला कोणाचा? चव्हाण साहेबांचा सहकाराचा. त्या झेंड्याची काठी श्वेता वहिनी आहेत. त्यांची ती काठी एवढी मजबूत होती झेंड्याची, म्हणून चव्हाण साहेबांचा झेंडा गेले. पंडित नेहरूंना एकच मुलगी होती, गॉर्बॅचोव्हला एकच मुलगी, शरद पवारला एकच मुलगी, सुभाष चव्हाण 2 मुली. दोन्ही मुली अशा निघाल्या की पुत्र भाव आयता गोंडा, तसं पुत्री भावी अशी गोंडाची तिने रोखीची आणणार. स्वप्नात तुझं तोंडावर बोलत नाही मी. सहकार आत्मसात करणं सोपं नाही. सहकार मंत्री होणं सोपं आहे, सहकारात काम करून सहकार चालवणं कठीण आहे, लक्षात ठेवा. सहकार मंत्री अनेक झाले, त्यांना सहकार काही कळत नव्हता, असे सहकार मंत्री झाले. पण सुभाषराव तुम्ही ज्या निष्ठेनं सहकार कोकणात रुजवला, हा आपला जो प्रदेश आहे ना, मी पण कोकणातलाच आहे, रोह्याचाच आहे. इथं काही रुजवणं सोपं नाही आहे साहेब. इथच्या कुठच्याही फिश मार्केट मध्ये गेलात तर सर्व फिशवर फळी ठेवत नाही, फक्त खेकड्यावर फळी ठेवतात. फळी ठेवली याच्याकरता एक खेकडा त्याला असं लागतो, मग दुसरा लागतो आणि पहिल्याला तिसरा खेकडा खाली आणतो, त्याचं नाव कोकण. आम्ही कोण मोठा होतोय, आम्ही काय करतोय की नाही आम्ही बघत नाही. त्याला मोठं होऊ द्यायचं नाही. या भागातली प्रवृत्ती पश्चिम महाराष्ट्र का पुढे गेला हे समजून घेऊ शकलो नाही. साहेब माझं तर म्हणणं असं आहे, सरकार येतील आणि जातील. सरकार मोडलं तरी चालेल, दुसरं सरकार येईल, सहकार मोडता कामा नये कधी. सामान्य माणसाला ताकद देणार आहे. साधारण साहेब तुम्ही 98 वर्षी बँकेतून रिटायर झाल्यानंतर घरी बसला असतात तर वहिनी जास्त खुश झाली असते. पण काय तुमच्या डोक्यामध्ये होतं, तुम्ही ज्या पद्धतीने सगळं उभं केलं. चिमणूर सारख्या ठिकाणी ही अशी रात्री मी काल आलो तर यातला एकही दिवा नव्हता. 11 वाजता इथं सकाळी टकाटक सगळं. साधी गोष्ट नाही आहे साहेब, ह्याच्याकरता लागणारी निष्ठा. आजचा काळ कसा आहे माहितीये का, मला काही मिळालं तर निष्ठा, नाही मिळालं तर निष्ठा. निसटणारे रोज बघतो, निष्ठेनं काम करणारे माणसांची एक प्रचंड टीम चव्हाण साहेब तुम्ही कशी उभी केली, कशी जमवली, कशी टिकवली आणि त्यांना कुटुंबातले कसे तुम्ही मानलं. या स्वप्नाची मोठीची टीम आहे ना,
अरे थक्क जाणार टीम आहे. आमचा तो वादे कुठे गेला? उभं राहत नव्हतं, चालवत नव्हतं. बँका बँक 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 तुमची पतसंस्था पतसंस्था आमच्या जोधपूरला ट्रीटमेंटला आला, बरा झाला, कामाला लागला. अशी निष्ठावंत माणसं जेव्हा भोवती जमा होतात तेव्हा संस्था उभी राहतात ते. आणि चव्हाण साहेब तुम्ही ते केलं. तुमच्या माझ्या तब्येत बायको मला काय म्हणाली होती माहितीये, 98 वर्षी रिटायर जेव्हा मी झालो लोकमत मधून, तर मला 12 लाख रुपये मिळाले. तर ती म्हणाली आता असं करू, आपण बँकेत टाकू, त्या व्याजावर आपण जगू, आता काही तू करायचं नाही. मी म्हटलं तुझा नवरा लवकर मरायला हवा असेल तर बँकेत टाकू, आणि जर जगायला हवं तर मला काम करू दे. साहेब तुम्ही कामामध्ये 25 वर्ष राहा, तुम्हाला काही होणार नाही. मी तुम्हाला हातात घेतलेलं काम तुम्ही करणं तुमचं सर्वोत्तम टॉनिक आहे. मी 83 वर्षाचा आहे, मी 10 तास अजून काम करतो, चालेल थोडा त्रास होतो, विसरून जायचं. लोकांमध्ये येणं, लोकांचं काम करत राहा. आणि कोकणामध्ये हा सहकार उजवा. साहेब आपण कुठे कमी पडतो तुम्हाला मी सांगतो. एवढा प्रचंड आंबा जगाच्या पाठीवर जातो, आम्ही आंब्याला सहकारात आम्ही बदलू शकलो नाही. किती गोष्टी परदेशात आहेत बघा तुम्ही. पश्चिम महाराष्ट्रात काय निर्माण होतो, किती दुष्काळी तालुके आहेत. चव्हाण साहेबांना मी प्रश्न विचारला, पश्चिम महाराष्ट्र पुढे गेला, मराठवाडा मागे राहिला, विदर्भ मागे राहिला, यातलं काय इंगित आहे? त्यांनी मला प्रश्न केला की पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळी तालुके किती आहेत तुला माहितीये का? यशवंतराव चव्हाणांची गोष्ट सांगा. सुट्टणकर कमिटीच्या 48 दुष्काळी तालुक्यात 14 तालुके दुष्काळी पश्चिम महाराष्ट्रात आहेत. मग आम्ही का करू शकलो? सहकारातून करू शकतो. साहेब सरकार रोजगार देत नाही, एवढे रोजगार सरकार देत आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातले सगळे सूतगिरण्या, साखर कारखाने, ऊस तोडणी कामगार सगळ्यांचा तुम्ही विचार करा. साहेब घराघरात रोजगार पोहोचवण्याचं काम सहकार करतो. आणि मी पतपेढीशी म्हणजे ते खातं उघडलं, तिने खातं काढून दिलं, साहेबांनी कर्ज दिलं, एवढ्याच नसतं नाही. जीवनाचा एक मार्ग म्हणून सहकार आपण लक्षात घ्या. शेजारी आपण जेव्हा राहतो, पडला पटकनी करा म्हणून त्याला हात धरून उभा करतो, अरे खूप आभारी आहे. शब्द काय वापरतो? खूप सहकार्य केलं तुम्ही, खूप आभारी आहे तुमचा. पदोपदी सहकार्य हा शब्द तुमच्या माझ्या जीवनात रोज बोलताना येतो. एकमेकाचे आपण आभार मानतो. सहकार्य केलं त्याच्याबद्दल आभारी आहे. सहकार्यातला एक शब्द आहे सहकार. तो शब्द वजा करून टाका, दिवस तुमचा जाणं शक्य होईल. एकमेकाच्या मदतीनेच आपण जगत असतो, एकमेकाला हात देऊनच आपण जगत असतो. लोकांमध्ये चढणाऱ्याला हात देणारा माणूस हा सहकारच आहे. पडणाऱ्यांना न पडू देत त्याला वर उभा करणारा हा सहकारच आहे. त्या सहकाराचा मंत्र हा नीट समजून घ्या. शासनापेक्षा अत्यंत प्रभावी असलेले शस्त्र चिपळूणमध्ये सकारात्मकरित्या राबवण्याचं काम चव्हाण साहेब तुम्ही आज केलेलं आहे. आणि महाराष्ट्र म्हणून सहकारात नंबर 1 आहे. प्रशांतजी इथे बसलंय. साहेब मुलगी जशी गुणी असावी ना, तसे तुमचे दोन्ही जावई तुम्हाला असे काही मिळाले, काय नशीब हो तुमचं. खरं हा दुधाचा जो प्रकल्प आहे साहेब, ते काल बघून आलो होतो. हा पहिला कोकणातला सहकारी प्रकल्प होणार आहे. तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात आज मी अनेक दुग्ध संस्था मला माहिती आहेत, त्यांना भेटी दिले, त्याच्यावर मी लिहिले. तुम्ही एकदा अमूल बघून या. आनंदा वर्गीस कुरियर्स होते, आता त्या मिसेस पटेल, एच.एम. पटेल केंद्रीय गृहमंत्री होते, त्यांचे मुलगे ते सगळं पाहते. शून्यातून काय उभं राहिलंय? तुम्ही एकदा बाळासाहेब थोरातांची सगळी दुग्ध संस्था बघून या, वारणेला जाऊन या. हे सगळं महाराष्ट्रात उभं राहू शकतं. आणि प्रशांत तुम्ही ते सुरू केलंय. हा जोडधंदा ही यशवंतराव चव्हाणांच्या संकल्पनेची कृषी औद्योगिक क्रांती आहे. पशुपालन, त्यातून मिळणारा जोडधंदा. आज तुम्हाला खरं वाटणार नाही, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त गायी यवतमाळ जिल्ह्यात आहेत. आणि सगळ्यात कमी दुधाचं संकलन यवतमाळ जिल्ह्यात होत. आणि सगळ्यात कमी गायी नगर जिल्ह्यात आहेत.
पण सगळ्यात जास्त दुधाचं संकलन नगर जिल्ह्यात होतं. कारण उन्हाळा जेव्हा येतो त्याच वेळी त्यांच्याकडची गाय आणि म्हैस विकते. अशा पद्धतीनं ते संकर करतात. जेव्हा उन्हाळ्यात बाकीच्याकडे दूध कमी होतं त्यावेळी नगर जिल्ह्यात दूध वाढतं आणि ते शेतकऱ्याच्या खात्यात 4 पैसे जास्त पडतात. हे कार्यकर्त्याचं डोकं आहे, सरकारचं डोकं नाही. कार्यकर्ता घडायला साहेब 15-15, 20-20 वर्ष लागतात. एका दिवसात कार्यकर्ता घडत नाही. निकम साहेब तुम्ही नसाल, तुम्ही ऐकला नाही, तुमचे वडील असतील. 61ला महाबळेश्वरला काँग्रेसचं शिबिर झालं 3 दिवसाचं. त्या शिबिरात एका शिबिरातून महाराष्ट्रातले 500 कार्यकर्ते तयार झाले. मी पत्रकार म्हणून जो काही तयार झालो असेल तो एका शिबिरातून तयार झालो. तुम्हाला मी सांगतो, यशवंतराव असतील, बागे असतील, भारती असतील, यशवंतराव मोहिते असतील, राजाराम बापू पाटील असतील, केसरी असतील, वसंतदादा पाटील असतील, कवडी खोल विचारला. म्हणून महाराष्ट्रात समजून घ्या सगळं. त्याने एक छान मला कार्ड दिलं प्रशांतने. ते कार्ड आहे तुमच्या दुधाचा. काय लिहिलं त्याच्यावर माहिती आहे? वाशिष्ठी, कणाकणात कोकण, कणाकणात कोकण, रोमरोमात महाराष्ट्र. साहेब तुम्ही एक कार्ड घेऊन पश्चिम महाराष्ट्रात हातात दिल्यात की कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्या हातात हात पडून गट्टी जमली म्हणून तुम्ही तो पश्चिम महाराष्ट्रातला आहे म्हणूनच झालं. तुला काय वाटतं कोकणाचा नवरा असता तर जमलं नसतं? श्रीराम पाटील पश्चिम महाराष्ट्रात, जयंत पाटील पश्चिम महाराष्ट्रातले. ते जाऊन एकदा बघा तुम्ही. सांगोल्याच्या दुष्काळी भागातली डाळिंब बघून या एकदा. किती खूप बोलता येतो असं. विदर्भाचं वैगुण्य हेच आहे साहेब. सगळ्यात उत्तम चांगला पाऊस विदर्भात, सगळ्यात उत्तम ज्वारीचं पीक विदर्भात, पेरून फेकलेला कापूस उगवतो विदर्भात. एकही सहकारी सूत गिरणी विदर्भात चालत नाही. म्हणजे ते कापसाचं बोंड होत नाही. त्या सांगोल्यात गणपतराव देशमुखांची सर्वोत्तम गिरणी चालते. त्या सोलापूरला जगदाळ्यांची अतिशय उत्तम गिरणी चालते. कलप्पा आवाड्यांची इचलकरंजीला अतिशय उत्तम सूत गिरणी चालते. कापसाचं बोंड होत नाही. कार्यकर्त्याला जिद्दीनं ते करून घ्यावं लागतं साहेब. आणि म्हणून सरकारातून निर्माण होणारे अधिकारी असतील, कार्यकर्ते असतील आणि सहकारातून निर्माण होणारा कार्यकर्ता आहे हा समाजाचा विचार करून समाजाला पूरक अशा पद्धतीने आपलं काम उभं करतो. आणि सुभाषराव त्यात तुम्ही कोकणाचे बादशाह आहात. सहकारातला कोकणातला बादशाह कोण? सुभाषराव चव्हाण. आणि म्हणून एवढं प्रचंड 50 शाखा तुम्ही उभ्या केलं आणि रोज 9 वाजता येऊन तिथे बसताय. सगळ्याची हजेरी घेताय, सगळ्याचे हिशोब तपासताय. आणि म्हणून तुमच्या संस्थेचं नाव आहे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था. त्या संस्था शब्दाला न जोडला गेलेला नाही. संस्थेचं संस्थान झालं नाही याचं कारण सुभाषराव चव्हाण. बाहेर अनेक संस्था आपण पाहतो. 2.5 लाख पतसंस्था आहेत माहिती आहे तुम्हाला महाराष्ट्रात. 2.5 लाख गल्लोगल्ली पतसंस्था आहेत. तुम्ही हायवेचा पूल उतरला की व्हीटी स्टेशनला जाईपर्यंत प्रत्येक गल्लीत 4-4 पतसंस्था आहेत. कारवार तिथला, रायचूर तिथला, जिथे जाल तिथे पतसंस्था. यांना थोड्या तपशील माहिती असेल. हे सरकारच होते सहकार खात्यामध्ये. पण नुसत्याच संस्था उभा करून टाकत नाही. प्रत्येक सभासदाशी तुमचा चेअरमन जोडला गेलेला आहे. तुमची मॅनेजिंग डायरेक्टर स्वप्ना जोडले गेलेले आहे. आणि आता मी 3रा का 4था कार्यक्रम करतोय. आपण 25वा रौप्य महोत्सव केला. पवार साहेब आले होते, राणे साहेब आले होते, श्रीनिवास पाटील आले होते. 2.5 तासाचा कार्यक्रम चालला. तेव्हाही आमची कन्या
बसली नव्हती, पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत उभीच्या उभी होती आणि आज पण ती बरोबर उभीच्या उभी आहे. ही उभी राहून प्रत्येक गोष्ट नीट नेटके होते की नाही बदल खोचून उभी आहे. निष्ठा आहे ना तेव्हा काम उभी राहतात सगळे. आणि म्हणून मला समजत नाही असं कसं की मी तुमच्या कुटुंबातला कधी झालो, कसा झालो आणि का झालो. रोज भेटत नाही, आपण रोज बोलत नाही, पण चिपळूण म्हटलं की आमचा नाना जसे मला आठवतात जोशी, तसे चिपळूण म्हटलं की सुभाषराव चव्हाण. परवा आमच्या नानांच्या पत्नीने नानीने एक छान अंक काढला स्वातंत्र्याच्या 15 वर्षाच्या कार्यक्रमाचा. तर माझा पण लेख, तर मी लेख दिलाय की 75 वर्षातील कोकणची राजकीय वाट कंसात चाल. त्यांना वाटचाल शब्द हवा होता, तर मी चाल शब्द कंसात टाकला. 75 वर्षातील राजकीय वाट आणि कंसात चाल. मुद्दा हेडिंग तसं टाकलं. तुम्ही 75 वर्षाचा आढावा घ्या आणि नाव घेऊन मला तुम्ही आता सांगा शेखर सरकारात काम केलेला माणूस कोकण सांगा. एक सुभाष चव्हाण, दुसरं नाव द्या. बाकी माणसं खूप आहेत, मोठे होते, नागपई होते, मधुदंड होते अब्दुल आहेत, नारायण राणे आहेत, मोठे मोठे माणसं झाली. पण सहकार उभा करावा असं मोठ्या नेतृत्वाला का वाटलं नाही याचं उत्तर मला अजून मिळालेलं नाही. करता आलं असतं त्यांना सगळ्यांना, खूप मोठ्या प्रमाणात करता आलं असतं. हे नाही होऊ शकलं. सहकार उभा करण्याकरता राजकारणातच राहावं लागतं हा समज खोटा पाडून सहकार मोठा करता येतो हे दाखवणाऱ्याचं नाव सुद्धा सुभाषराव चव्हाण. काही गरज नाही राजकारणाची. राजकारणापासून तू पूर्ण अलिप्त राहून त्याची मतं राजकीय काय असतील ते त्यांच्यावर असतील. मला माहिती आहे ते ठामपणे आमचे काँग्रेसवाला आहे. ठामपणे मी जितका कट्टर काँग्रेसवाला आहे तेवढेच ते कट्टर काँग्रेसवाले आहे. आणि आमची ठाम धारणा आहे गांधीला मारता आलं, 2 वळीने मारला गांधीला. गांधीचा विचार नाही मारता येणार. जगात 600 विद्यापीठात गांधी शिकवला जातो, तो कसा मारता येणार. तो राजकीय विषय नाही, राजकारण सोडून द्या. पण साहेब मी या निमित्ताने एक तुम्हाला सांगतो, आता धोका असा आहे की अनेक बायलॉज बदलण्याचं कारस्थान सुरू झालेलं आहे. अधिकारी होतात साहेब, जेणेकरून संस्था कशी अडचणीत येईल याचे हिशोब लावण्याचं जमा ताळेबंद सुरू झालेला आहे. सरकारी कार्यकर्त्याला जागरूक राहावं लागेल, सामान्य सभासदाला जागरूक राहावं लागेल. सहकार आम्ही मोडू देणार नाही हे आमचं घोषवाक्य असलं पाहिजे आणि ठामपणे सहकाराच्या पासून उभं राहिलं पाहिजे. ते ताकद चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेनं निर्माण केलेली आहे. आणि म्हणून मला प्रशांतनी पत्रिका पाठवली, त्यात नाव नाही, मी लगेच त्यानं फोन केला, म्हटलं मी येतोय. कारण काय माहितीये 75 हे सिग्निफिकंट आहे वर्ष साहेब. अमृत महोत्सव, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सिग्निफिकंट आहे. उद्या येणार नाही, पुढच्या वर्षी होणार नाही, तो आत्ताच 81 सहस्र चंद्रदर्शन परत सुशील कुमारांचं झालं. मी कोलाडला मुद्दाम गेलो, एवढा प्रचंड खड्ड्यांचा रस्ता आहे, सगळी कंबर पाठ शेकून गेले. पण मी म्हटलं जायचं, त्या खड्डे तर राहणारच आहेत, कारण टक्केवारीच खड्डेत आहेत सगळे. हे खड्डे टक्केवारीचे खड्डे, 30% आता सरळ हिशोब आहे. तर कशी 9 घमेल्यामध्ये 3 घमेली डांबर तो टाकणार नाही, 5 घमेली टाकायला पाहिजे, 2 टाकत नाही. ते टक्केवारी आहे सगळे. तुम्ही ऐकू नका, ते सरकारच होत, सगळ्यांना माहिती. मुद्दा तो नाही. काम करणारी माणसं आहेत ना, त्यांच्या मागे समाज उभा राहिला पाहिजे. त्यांना एक खात्री पडली पाहिजे की अरे मी एकटा नाहीये, माझ्या मागे सगळा समाज आहे, मी चांगलं काम करतोय. याच्यावर त्याचा जेव्हा ठामपणे विश्वास बसतो त्यावेळी साहेब तुम्ही 100 वर्ष काम करणार आहात. आणि वहिनी
तुम्ही त्यांना 100 वर्ष त्यांची होईपर्यंत उत्तमपणे साथ देणारा. तुम्ही गुडघेदुखीची चिंता करू नका तुमच्या. मी डॉक्टर पराशरना घेऊन 2 आठवड्यात इथे येतो, घरी ट्रीटमेंट करून तुम्हाला पूर्ण बरं करू आपण. आणि माझे तू आलूच येऊन जा, तुलाही 2 ट्रीटमेंट होऊन जातील. तेव्हा प्रशांत, तुमचं सपना, तुझं स्वामीने पुढे गेले. एकदम गुणी लेख आहे तुम्हाला सांगतो. स्वामीने पोट सगळीकडे बघितल्यानंतर, आणि आमचे कायदे पंडित कुठे होते, सगळ्याच कुटुंब एक जीव म्हणून जेव्हा काम करताना तेव्हा घरातला स्वयंपाक चांगलाच होत असतो. हॉटेलमध्ये आपण जेवतो 1 दिवस, रोज नाही जेवत का? तो मीठ टाकतो, तिखट टाकतो, मसाला टाकतो, 1 दिवस चांगलं लागतं. घरातली आई, घरातली मावशी, घरातली बहीण, घरातली पत्नी तिखट मीठ सगळं टाकते, पण जीव नावाचा एक पदार्थ पण ती त्यात टाकते आणि त्यामुळे ते रुचकर लागतं. मला चव्हाण कुटुंबियांचं स्वागत, त्यांच्या घरचं जेवण, त्यांची सगळ्यांची वागणूक एक आपलेपणा अशी निर्माण करणारी आहे. आणि त्या ओढीनं मला चिपळूण माझ्या वाटायला लागला. मी गेल्या 10 वर्षात 10 वेळा रोहायला गेलो नाही, पण चिपळूणला आलोय. एक ऊर्जा मिळते इथे आल्यानंतर. आपण चांगलं काहीतरी घेऊन जातोय. चांगलं वाचा, चांगलं बोला, चांगल्या लोकांमध्ये राहा. दिवस तुमचा चांगलाच जाईल, आयुष्य चांगलंच जाईल. अशी चांगलं काम करणारी माणसं आहेत, म्हणून त्यांच्या मागे ठाम उभं राहणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य ठरतंय. या भावनेतून मी बाहेर तुमच्या सगळ्या कुटुंबाकडे पाहतो आणि त्या भावनेने मी या ठिकाणी मुद्दाम आलो आणि बोललो. समजा नाही तर नाही गेलं ना काय फरक पडतो. अनेक घरच्या कार्यक्रमाला पोरं विचारतात, नाही नाव नाही काय, माझं नाव नाही, ते नाही तर नाही. नावात काय आहे? समजा नाव नाही माझं टाकलं तुम्ही उद्या तरी मी माणसाचा काही प्रश्न नाही. चांगल्या माणसांच्या चांगल्या कामाच्या मागे उभे राहा. आणि म्हणून मी माझ्यातर्फे एवढं तुम्हाला सांगेन साहेब की तुमचं काम चालू ठेवा. तुमच्या मागे एक छोटा पत्रकार म्हणून माझ्या लेखणीची जी काही ताकद असेल ती, माझ्या वाणीची जी काही ताकद असेल ती तुमच्या मागे मी सदैव आहे. आणि ही संस्था अधिक भरभराटीची हो. आणि केवळ चिपळूण नव्हे, 50 शाखा नव्हे, तुमची 100 आणि तुमच्या शाखांची 100 आपण एकदम भार करूया. एवढंच या ठिकाणी सांगतो. खूप वेळ आपल्या सगळ्यांचा घेतला. तुमच्या सपना, तुझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं, छोट्यातल्या छोट्या सेवकापासून जीव लावून काम करणाऱ्या सगळ्यांचं, चव्हाण कुटुंबियांचं, आपणा सर्वांचं, सभासदांचं, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करून सगळ्यांना नमस्कार करून थांबतो. आज ज्यांचा अमृत महोत्सव वाढदिवस आहे असे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक व अध्यक्ष माननीय सुभाषराव चव्हाण साहेब, व या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी जमले आहात. या चिपळूण तालुका आणि संमिश्रचे आमदार शेखरजी निकम आणि सर्व व्यासपीठावर मान्यवर आपण पण जमलेले सर्व हितचिंतक, सभासद आणि शुभेच्छा देणारे सर्व मान्यवर, मला 2 मिनिटं दिलेली आहेत. आता बऱ्याच मोठ्या मान्यवरांनी सहकार आणि पतसंस्थेबद्दल माहिती दिली आणि जो आढावा घेतला गेल्या 29 वर्षातला, मी सुद्धा या सगळ्या संस्थेशी फार जवळून निगडीत आहे. केवळ पत्रकार म्हणून नव्हे तर साहेबांना माहिती आहे मी कॉलेज पासून त्यांच्या पत्रकार म्हणे कुटुंबातलाच माणूस म्हणून मी तिथे आहे. त्यामुळे केवळ पत्रकार म्हणून इथे उभा नाही आहे. आणि मी फार जवळून बघितलंय साहेबांचा सगळा प्रवास, घरातनं येणं जाणं हा सगळा विषय, म्हणून मी इथे उभा आहे. आणि साहेबांचं कामाबद्दलचं तुम्ही सर्वांनीच मोठं वर्णन केलेलं आहे. परंतु मी जो मॅनेजमेंटचा विषय मागे पण एकदा बोललो होतो की हे सगळं करण्यासाठी एक मॅनेजमेंट असतं, व्यवस्थापन असतं. एक कॉर्पोरेट मॅनेजमेंट सारखं सगळं संस्थेचं मॅनेजमेंट चालू आहे आणि त्याचाच आपण प्रत्येक वेळी प्रत्येक घेतो, अनुभव घेत असतो. आणि हे जेव्हा मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने वर्कआउट करतं किंवा काम करतं त्यावेळी ही प्रगती होत असते. केवळ भावनेच्या आहारी कुठचाही विषय होत नसतो.
आणि गेले 29 वर्ष साहेबांनी, त्यांच्या टीमने, मॅडमने, ह्या सर्वांनी हे सगळं वर्कआउट केलेलं आहे. ते पेपरवर नाही ठेवलंय, ते ऍक्च्युली ते इम्प्लिमेंटेशन त्याचं केलेलं आहे आणि त्याचाच परिणाम आपण बघतो. बऱ्याच वेळा असं म्हणतो की आपण सहकार किंवा अन्य काही या सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याला एक कॉर्पोरेट कामाची पद्धत लागते ती अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहेत. आणि म्हणूनच आमच्या या गावातली, आमच्या या अभिमान असलेली ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रात 50 शाखांनी व्यापली गेलेली आहे आणि त्याचा रिझल्ट आपण बघतो. आताच ठेवीबद्दल सांगितलं की 8,44,00,000च्या त्या ठेवी नवीन तुम्ही जॉईन करून घेतलेल्या आहेत आणि आज झाल्यात आणि तो किती प्रतिसाद आहे आपण सर्वांनी बघतो. आणि या निमित्ताने आम्हाला ह्या सर्वांचा आढावा घ्यायला पण मिळतोय आणि ह्या सर्व कार्यक्रमाला साहेब उपस्थित राहायला मिळत आहे. अतिशय चांगला आणि अभिमानाचा असा क्षण आहे आणि असा प्रसंग आहे की काय फार बोलावं हे मला पण सुचत नाही आहे, एवढा मला आनंद झालेला आहे. आणि उत्तरोत्तर अशीच आपली संस्थेची प्रगती व आपल्याला ईश्वर आरोग्य आणि उत्तम हे द्यावं, पुढील दीर्घायु द्यावं अशी मी प्रार्थना करतो, शुभेच्छा देतो. आणि मला 2 मिनिटं बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. बातम्यांचा ओघ असाच चालू राहील. पाहत राहा विजन 3 न्यूज. धन्यवाद.